यंदाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। 6 टर्म तुमच्या डोक्यावर बसलेल्या व्यक्तीला घरी बसवा। जामनेरच्या मेळाव्यातून खडसेंनी महाजनांविरुद्ध थोपटले दंड। मी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवतो त्यांच्याशी हात मिळवणी कधीच करत नसतो। खासदार निलेश लंकेंनी सुजय विखेंना डिवचलं। प्रत्येक जागेबाबत एक वाक्यता असावी। पवारांचा संजय राऊतांवर निशाणा। जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद होण्याची शक्यता। तर पवारांना चुकीची माहिती, कुठलाही उमेदवार जाहीर केला नाही, फक्त कामाला लागण्याच्या सूचना केल्या। राऊत यांचं स्पष्टीकरण। सिंदखेड राजा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक। गायत्री शिंगणे यांना उमेदवारी देण्याची मागणी। बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देऊ नये असा पदाधिकाऱ्यांचा निर्णय। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावर भाजपचा दावा। जोगेश्वरीतून भाजपनंच लढावं, पदाधिकाऱ्यांची फडणवीसांना विनंती। वंचित बहुजन आघाडीकडून राज्यात पहिल्यांदा तृतीयपंथीयांना उमेदवारी। रावेर विधानसभा मतदारसंघातून शमीभा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब। शिंदे स्वतःला मराठ्यांचा मुख्यमंत्री समजतात, त्यांना ओबीसींचं आरक्षण संपवायचंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर घणाघात। अख्खाचा अख्खा ट्रक गायब होतो। पुणे महापालिकेचा टँकर खड्ड्यात पडल्यावरून खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, तर सुळेंकडून पुणेकरांची बदनामी। मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार। मनसेची विधानसभेसाठी अमित ठाकरेंना हाक। अमित ठाकरेंनी अहमदनगरमधून विधानसभा लढवावी। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून बॅनरबाजी। कलेला सीमा नसतात, पण पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीत हे चालू देणार नाही। राज ठाकरे कडाडले। पाकिस्तानी सिनेमे भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात, मनसेचा सवाल।